नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील भाटू तांडा येथे रस्त्याअभावी नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे। प्रसूती कळा येत असलेल्या एका गर्भवती महिलेला चक्क खाटेवरून उचलून चिखलमय आणि खडतर वाटेने रुग्णालयात नेण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली। सततच्या पावसामुळे तांड्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला। वाहनांची ये-जा अशक्य झाली आहे। त्यामुळे महिलेला खाटेवरून काही किलोमीटर अंतर पार करत मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारानंतर महिलेने मुलीला जन्म दिला। आई बाळ सुखरूप आहेत। दरम्यान रस्त्याअभावी केवळ रुग्णांनाच नव्हे तर शाळकरी विद्यार्थ्यांनाही दररोज चिखल, पाणी आणि निसरड्या पायवाटेतून जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत। ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून पक्का रस्ता करण्याची मागणी प्रशासनाकडे केली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। समाज माध्यमावर या घटनेचे व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले आहेत। मी शिवाजी भाटू राठोड, राहणार भाटू तांडा, शिकारा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। भाटू तांड्याला अद्याप रस्ता झालेला नाही आणि साहेबाकडे आम्ही एक वेळेस नाही, वारंवार 10 वेळेस जाऊन बी आमच्या रस्त्याची साहेबाकडनं समस्या सुटली नाही। आणि आमच्या तांड्यातील लातूर फाटा येथे जाणारे कमीत कमी 25 विद्यार्थी आहेत आणि इथं जिल्हा परिषद जुन्नर येथे जाणारे 10 ते 15 विद्यार्थी आहेत। त्याला आवक जावक पाण्यातून करावं लागते। ही रस्त्याची समस्या आजपर्यंत सुटलेली नाही। त्यासाठी साहेबांना कळकळीची विनंती आहे की बाबा आमच्या तांड्यावर लक्ष द्या आणि आमच्या तांड्याची रस्त्याची समस्या तेवढी सोडवा। हे आमचं सगळं भाटू तांडा आहे, यांच्या वतीने साहेबाला निवेदन देण्यात येत आहे। हे बघा, आमच्या गावाचा रस्ता असा आहे। आम्ही काल रात्री एका 12-3 महिला असे बाजारावर उचलून नेलेला आहे, तरी आमदार साहेब आमच्याकडे काय बघत नाही। आम्ही अजून आमदार साहेबाला एक व्हिडिओ करून टाकला होता, तरी आमदार साहेबाचा काही रिस्पॉन्स आलेला नाही अजून। तरी छोटे छोटे लेकरं असल्या पळ्यातून शाळेला जात आहे, तरी साहेबांनी कृपा करून लवकरात लवकर आमच्या रस्त्याचे काहीतरी जुगाड लावा।